मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, राम मंदिर हे कधीही नष्ट होऊ शकत नाही. कितीही मोठा भूकंप जरी आला तरी या मंदिराला काहीच होणार नाही. आपण या व्हिडिओमध्ये असे अमेझिंग आणि इंटरेस्टिंग फॅक्ट पाहणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच आवडतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. फॅक्ट नंबर 1, मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, राम मंदिराला कुठलाही लोखंडाचा आणि स्टीलचा तुकडा देखील लावलेला नाही. राम मंदिर हे पूर्णपणे मोठमोठ्या दगडांनी बांधलेले आहे. राम मंदिर हे आधुनिक काळातील नसून तर प्राचीन काळातील साहित्याप्रमाणे बांधले आहे आणि हे मोठे दगड नेपाळ या देशातून आणले गेले आहेत. फॅक्ट नंबर 2, मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, राम मंदिराच्या जवळपास 200 फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये राम मंदिराची संपूर्ण माहिती लिहून ठेवली आहे आणि काही हिंदू धर्मग्रंथही ठेवण्यात आले आहेत. आणि ही टाईम कॅप्सूल इतकी शक्तिशाली आहे की काहीही झाले तरी कायम राहील. अखंड टाईम कॅप्सूल हजारो वर्षानंतरही नष्ट होणार नाही. आणि या टाईम कॅप्सूलमध्ये हिंदू धर्मग्रंथ आणि राम मंदिराची माहिती लिहिण्यामागे एकच कारण आहे, जेणेकरून भविष्यात लोकांना कळेल की येथे भगवान श्रीरामाचे मंदिर होते आणि येथे कोणतीही मशीद नव्हती. फॅक्ट नंबर 3, मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जगातील सर्वात उंच पुतळा हा प्रभू श्रीरामांचा होणार आहे. सरयू नदीकाठी 827 फूट इतक्या उंचीचा पुतळा हा उभारण्यात येणार आहे, जो की धातू, सोने इत्यादींपासून बनवला जाईल. फॅक्ट नंबर 4, मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, राम मंदिरात जगातील सर्वात मोठी अगरबत्ती पेटवली जाईल. ही अगरबत्ती 108 फूट लांब इतकी आहे. ह्या अगरबत्तीला बनवायला 6 महिने इतका टाईम लागला होता. ही अगरबत्ती शेण, तूप, हवन या साहित्यापासून बनवली गेली आहे. असं देखील सांगितलं जात आहे, ही अगरबत्तीचा वास 15 ते 20 किलोमीटरपर्यंत या अगरबत्तीचा सुगंध पोहोचेल. फॅक्ट नंबर 5, राम मंदिरात एकूण 44 दरवाजे आहेत, त्यापैकी 18 दरवाजे हे सोन्याने बनवलेले आहेत. तर या मंदिराचं शिखर देखील सोन्याने बनवलेले गेले आहे. 392 खांब असतील. हे मंदिर अतिशय खास आणि आश्चर्यकारक पद्धतीने बांधले गेले आहे. फॅक्ट नंबर 6, मित्रांनो, राम मंदिराला आतापर्यंत 2000 कोटी इतका खर्च आला आहे आणि राम मंदिराला एकूण वर्गणी ही म्हणजेच देणगी 900 कोटी इतकी लोकांनी दान केले आहे. फॅक्ट नंबर 7, मित्रांनो, राम मंदिर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लोखंड आणि स्टील वापरण्यात आलेले नाही. लोखंडी आणि स्टीलच्या तारा वापरण्यात आलेले नाहीत. उलट हे संपूर्ण राम मंदिर हे मोठे दगड कापून बनवले गेले आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे ह्या राम मंदिराच्या जेवढ्या विटा आणि दगड आहेत त्यावरती श्री प्रभू रामांचे जय श्रीराम या नावाने उल्लेख केलेला आहे. विविध भागातून सोन्या चांदीच्या विटा आणण्यात आल्या होत्या, ज्या मंदिराच्या गृहप्रभारात स्थापित केल्या आहेत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला राम मंदिराविषयी या आश्चर्यकारक गोष्टी नक्कीच आवडल्या असतील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राम मंदिराविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्या आवडल्या असतील. आणि हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.